हाय नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत आपल्या मराठी सर्कल 11 या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आधार सीडिंग म्हणजे काय आणि आधार सीडिंग कसं करायचं आणि डीसीडिंग कोणत्या पद्धतीने करायचं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सीडिंग ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कसं करायचं तुम्हाला पुढे मी सांगणार आहे। चला तर आधार सीडिंग म्हणजे काय नेमकं आपण पाहणार आहोत। पहा इथे आधार सीडिंग करायचं आहे, तुम्ही सीडिंग आणि डीसीडिंग करू शकता। पहा डेबिट लिंक म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होय, या प्रक्रियेमध्ये सरकारी योजनांमधून मिळणारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। हे करण्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डला त्यांच्या बँक खात्याशी जोडले जाते, जेणेकरून सबसिडी किंवा इतर लाभ अचूकपणे आणि वेळेत मिळू शकेल। हे तुम्हाला करायचं आहे। चला तर पाहूया। क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि इथे तुम्हाला या साईटवरती आल्यानंतर NPCI सर्च करून घ्यायचं आहे। पहा इथे असा पेज ओपन होईल। पहा एक नंबर ऑप्शन NPCI वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल। तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे। जोपर्यंत कस्टमर नाव सापडत नाही तोपर्यंत खाली घ्यायचं आहे। खाली आल्यानंतर पहा खाली आल्यानंतर असा पेज ओपन होईल। तुम्हाला स्क्रॉल करत करत खाली यायचं आहे आणि कस्टमर नावावरती क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल आधार सीडिंग स्टेटस, या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल। इथे तुम्हाला नाव दाखवेल आधार सीडिंग आणि डीसीडिंग, तुम्ही दोन्ही पण घरी बसल्या करू शकता। पहा इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे। पहा इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि सीडिंग ऑप्शन निवडायचा आहे। इथे तुम्हाला बँक निवडायची आहे। तुम्हाला ज्या बँकेला सीडिंग करायचं आहे ती बँक तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे। फर्स्ट स्टेट बँक ऑफ इंडिया टाकलेला आहे आणि इथे फ्रेश सीडिंग क्लिक करून घ्यायचं आहे। तुम्हाला नवीन करायचं आहे त्यांनी फ्रेश सीडिंग करून घ्यायचं आहे। त्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे। तुम्हाला ज्या बँकेचा अकाउंट नंबर आहे त्या बँकेचा तुम्हाला अकाउंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। पहा अकाउंट नंबर बरोबर टाकून घ्या, कारण तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP येणार आहे, ते तुम्हाला इथे टाकून सबमिट करायचं आहे। टाकल्यानंतर ब्लू टिक मार्क करायचे आहे। पहा माहिती बरोबर पाहून घ्या आणि कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल। इथे खाली स्क्रॉल तुम्हाला घ्यायचा आहे। स्क्रॉल केल्यानंतर ॲग्री अँड कंटिन्यू नावावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। पहा OTP आलेला आहे, तो OTP इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे। पहा टाकल्यानंतर कन्फर्म नावावरती क्लिक करायचं आहे। पहा असा पेज ओपन होईल। पहा इथे युअर आधार नंबर इज करंटली मॅप इंडिया पोस्ट पेमेंट बँक, प्लीज क्लिक ओके टू प्रोसेस, या नावावरती क्लिक करायचं आहे। पहा तुम्हाला असा मेसेज येईल। ओके केल्यानंतर तुमच्या पोस्ट पेमेंट बँकला आधीच DBT लिंक केलेला आहे असा मेसेज येईल।
धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल मी अशी आशा करतो.